ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मी आता चर्चा करणार आहे की नरेंद्र मोदींचा प्रभाव जो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चालला होता तो या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये चालणार आहे का? आणखी काय फॅक्टर आहेत? महिलांच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस एनसीपीचं सरकार किती गांभीर्याने काम करत होतं, या सर्व मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे। सर्वात पहिला मुद्दा, नरेंद्र मोदींचा प्रभाव म्हणजे भाजपचा प्रभाव विधानसभेमध्ये चालणार आहे का? मला हे सांगा की नरेंद्र मोदींनी 100 दिवसात अच्छे दिन दिले नाही अशा प्रकारचा आरोप केला जातोय। विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल? नरेंद्र मोदींनी गेल्या 100 दिवसामध्ये जे काम केलंय ते काँग्रेसनं 60 वर्षामध्ये केलेलं नाही आहे। खऱ्या अर्थानं आजचे दिन जनतेला यायला सुरुवात झालेली आहे। 90-100 दिवसामध्ये काय अपेक्षा करणार आपण? आज परराष्ट्र धोरण त्यांचं जर पाहिलं तर परराष्ट्र धोरणामध्ये आज नरेंद्र मोदी आज अमेरिकेने सुद्धा रेड कार्पेट त्यांच्या समोर टाकलेलं आहे। मला हे सांगा की एक काहीतरी घोषणा आली आहे की छत्रपतींका आशीर्वाद मोदीजी के साथ, काय नेमकं काय म्हणायचं महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला? शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ महाराष्ट्रात मोदींना साथ, हे आमची स्लोगन आहे। शिवछत्रपतींचा आशीर्वाद हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला राहिलेला आहे आणि शिवछत्रपतींच्या याच्यातलं जे धोरणातलं जे राज्य आहे, त्यांच्या जे व्हिजनमध्ये राज्य पाठीमागे जसं राज्य यांनी चालवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, तशा पद्धतीचं राज्य ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये यावं, हे त्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही जनतेसमोर जात आहोत। चला ठीक आहे, काँग्रेसचं काय म्हणणं आहे? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मी ऐकणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला काशीवरनं गागा भट्टाला आणायला लागलं, म्हणजे इथली काय परिस्थिती आहे लक्षात घ्या तुम्ही। त्यामुळे बोगस योजना आहेत ह्या सगळ्या, आणि 100 दिवसाचा कारभार बघितला आणि गेल्या 15 दिवसापूर्वी ज्या पोटनिवडणुका झाल्या गुजरातमध्ये असेल राजस्थानमध्ये असेल, तर त्यांनी सर्वांनी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलेला आहे। आणि आता ते जे म्हणतात ना की कार्पेट टाकलेलं, कार्पेट नाही, त्यांना गांडवाय चालले, इकडे ये एकदा आत घेऊन मारा, अमेरिकेची चुली चाल आहे। गुजरात पुढं आहे का महाराष्ट्र पुढं आहे हे आम्ही सांगू देतो। चला ठीक आहे, एक मिनिट, ठीक आहे, एक मिनिट। नरेंद्र मोदींनी जो 100 दिवसामध्ये विकास केलाय तो जनतेला समजलाय। ह्या कराड तालुक्यातील सुद्धा लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जरी उमेदवार तिथं होता तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेनं त्यांच्यापेक्षा जादा मतं ही विरोधामध्ये गेलेले आहेत। सर्वसामान्य जनतेची मताची बेरीज केली तर ती 93,000 होते आणि ह्यांच्या मताची बेरीज केली तर 56,000 होते। माझा फक्त बीजेपीच्या आणि मोदी समर्थकांना एकच प्रश्न आहे की मोदी समर्थकांनी आता नाही इलेक्शनमध्ये विदर्भाबद्दलचं आपलं मत मांडावं। विदर्भ वेगळा करणार का नाही करणार? महाराष्ट्र एक ठेवणार का महाराष्ट्राचं विभाजन? अगदी थोडक्यात उत्तर सांगा, अगदी थोडक्यात सांगा। हा विषय विदर्भ छोटी छोटी राज्य निर्मिती करणं, एक मिनिट, छोटी राज्य निर्माण करूल्याशिवाय मोठा विकास होऊ शकत नाही। हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे, भारतीय जनता पक्षाचं हे धोरण आहे। आणि त्यावेळेला सुद्धा पाठीमागे वाजपेयीच्या सरकारमध्ये झारखंड उत्तराखंड या राज्याची निर्मिती झाली आणि ती ज्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर तिथला विकास झाला। विदर्भ सुद्धा वेगळं झालं पाहिजे, ठीक आहे, छोटी राज्य झाली पाहिजे, तुमचा विरोध आहे त्याला? छोटी राज्य होण्यापेक्षा त्या विदर्भाला आपला मानून त्याचा विकास करणं गरजेचं आहे आणि ती ताकद या भाजप सरकारने ठेवली पाहिजे। महाराष्ट्राचं विभाजन आम्ही कधी खपवून घेणार नाही। गुजरातमधल्या तिथं मुलांचं किंवा शाळेच्या विद्यार्थी शिक्षणाचं रस्त्यांचं जर बघितलं तर इतकी वाईट परिस्थिती आहे। हा फक्त टेम्पो केला आणि त्याच्यावर भाजपनं इलेक्शन जिंकलं। आता ती परिस्थिती राहिली नाही आणि आता ते होऊ शकत नाही। मोदींचे 100 दिवस कसे होते हे आपण महिलांकडून जाणून घेऊया। 100 दिवस कसे वाटले तुम्हाला? काय खास वाटले नाहीत, नाही एवढा काही फरक जाणवला नाही। चला, फरक फारसा नाही जाणवलेला तुम्हाला? हो, नाही जाणवला, थोडंफार जाणवलं आहे। कारण आपल्या इथं नरेंद्र मोदी जेव्हा आपले पंतप्रधान झाले त्यावेळेस असं एक झालं की त्यांनी काही तर पंतप्रधान झाले म्हणून प्रत्येक त्यांच्यावर टीका करतात, पण त्यांना एक आल्यापासून त्याला एक वेळ मिळाला पाहिजे हे त्यांच्या आज चला वेळ मिळाला पाहिजे। काय 100 दिवसात काय वाटलं की काहीतरी होईल? नाही वाटलं, ठीक आहे, ठीक आहे। 100 दिवस तसे फारसे काय बदलायचे नाही आहेत। मला हे सांगा, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, तुमच्याकडे विनोद तावडे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, पंकजा मुंडे आहेत, एकनाथ खडसे आहेत, या सगळ्यांपैकी कोण चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो? प्रायोरिटी महिला म्हणून देईन तर मी पंकजाताईंनाच देईन आणि सेकंड माझं मत असेल देवेंद्र फडणवीसांसाठी। काँग्रेस सरकारने महिला सुरक्षित ठेवल्या नाहीत, काँग्रेस सरकारच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नव्हत्या। ठीक आहे, या मुद्द्यावर मी यांच्याकडून उत्तर घेणार आहे। मुख्यमंत्रीपदी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आहेत, भरपूर काही नावं आहेत, उद्धव ठाकरे आहेत,
यांच्यापैकी कोण वाटतं की हा चांगला काम देवेंद्र कारभार करू फडणवीस. शकते? देवेंद्र फडणवीस. एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला की महिलांच्या संदर्भात काँग्रेस एनसीपीने गांभीर्याने काम केलं नाही, महिला सुरक्षित नाही असा त्यांचा आरोप आहे. आज 50% आरक्षण दिलेलं आहे. आज या महिला या ठिकाणी बोलताय सुरक्षित नाही तर त्या आज या एवढ्या पुरुषांच्या मध्ये येऊ कशा शकल्या हा मोठा प्रश्न आहे. रोज महिला जर घरातून बाहेर पडल्या तर त्यांची मंगळसूत्र चेन स्नेचिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जर महिलांना जर एवढी सुरक्षा नसेल तर कुठं काय महिलांची सुरक्षा आहे? त्यामुळं महिला इथल्या सुरक्षित नाहीत. दुसरा जो मुद्दा तुम्ही सगळ्यांना विचारलात की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण हवंय, तर मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असा जो माणूस पाहिजे ज्याला टॅलेंट आहे, ज्याचं एज्युकेशन कम्प्लीट आहे, ज्या माणसाचे विचार अतिशय उच्च आहेत. कोण मुख्यमंत्री कोण होणार? हे महाराष्ट्राचं म्हणणं आहे, पण मुख्यमंत्री 15 ऑक्टोबरला जे निकाल लागतील त्यावर ठरणार आहे की नेमकं मुख्यमंत्री कोण होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा पालवे मुंडे किंवा आणखी कुणी. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. विधानसभेच्या निवडणुका अत्यंत रंगतदार होणार आहेत, त्याचं हे चित्र आहे. मी हा कार्यक्रम इथे थांबवतो, पण पात्र सांगतो मी.